हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बँक निफ्टी आणि निफ्टीचा क्यू बघू. तर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर काल आपण या लेवल ड्रॉ केल्या होत्या. ठीक आहे, त्याप्रमाणे प्रॉपर मोमेंटम केलं आहे. काल आपण बोललो होतो काल एक अपसाईड चांगला मोमेंटम होता, तर आज साईडवेज कन्सोलिडेशन असू शकतं. पण काही सेकंड हाफनंतर एक खालची चांगला मूव दिला होता, पण एवढा मोठा मूव नव्हता. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेतला आहे या लेवलला. तर आपण बघू शकतो काल सांगितलं होतं त्याप्रमाणे लेवल ड्रॉ करून घेतलेले होते आपण, आणि त्याप्रमाणे प्रॉपर एंट्री करून आपण ट्रेड घेतली आहे. तसंच निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये सुद्धा आपण काल ज्या लेवल ड्रॉ करून गेल्या होत्या त्या लेवलच्या बरोबर रिस्पेक्ट करून त्या लेवलला आपण ट्रेड केली आहे. निफ्टीमध्ये एक चांगला डाऊन मोमेंटम होता आज, तर त्याप्रमाणे आपण ट्रेड केले आहे. तर आपण बघू उद्यासाठी लेवल काय असतील, म्हणजे मंडेसाठी लेवल काय असतील. तर वन डेच्या टाईम फ्रेमवर बघू आपण. ठीक आहे, वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर पहिले ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ सगळे. वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर काल जेवढी मोठी कॅन्डल होती त्याच्या एवढीच कॅन्डल आज क्रिएट झालेली आहे. पण आज कालचा डे हाय ब्रेक नाही केला इथे. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीच्या वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ. वन डेच्या टाईम फ्रेम बघितलं तर आजचा डे हाय क्रॉस केला आहे. ठीक आहे, तर आपण त्याप्रमाणे आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ. परवा आपण बोललो होतो की इनसाईड कॅन्डल आहे, त्याच्यानंतर एक चांगला मोमेंटम येणार. काल मोमेंटम आला आणि साईडवेज टू वोलेटाईल झालेलं मार्केट, ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेतली आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की व्हिडिओ बघा कालची, आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या मराठी कंटेंटसाठी. तर आपण बघू मंडेसाठी लेवल काय असतील त्या. ठीक आहे, आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर आलो आहे निफ्टीमध्ये आता. तर निफ्टीमध्ये आज जिथे ओपनिंग झाली तो एक रेजिस्टन्स एरिया, म्हणजे काल जिथे रिवर्स झालेला तो एक रेजिस्टन्स एरिया, आणि हा एक सपोर्ट एरिया जिथून छोटा रिवर्स झाला होता आज. ठीक आहे, ह्या दोन लेवल ड्रॉ करून घेऊ आपण. हा रेजिस्टन्स एरिया आहे निफ्टीचा, आणि हा एक सपोर्ट एरिया आहे निफ्टीचा. तर ह्या दोन लेवल आहेत, आणि त्याप्रमाणे आपण बघितलं तर ही एक लेवल आपल्याला चांगली दिसते. ठीक आहे, आणि जिथे मार्केट काल क्लोज झालं होतं ती एक लेवल ड्रॉ करून घेऊ. ती समज फ्लॅट ओपनिंग म्हणून अपसाईडला गेलं तर तो एक रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल, आणि जर बिग गॅप डाऊन झाला तर गॅप डाऊननंतर तो एक सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. तसं आपण हा एरिया ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, आणि जर मार्केट खाली आलं उद्या, समज फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आला किंवा गॅप डाऊन ओपन झालं, तर ह्या लेवल पण ते येऊ शकतं आणि इथून रिव्हर्स व्हायचे चान्सेस आहेत. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि जर बिग गॅप डाऊन झालं तर बिग गॅप डाऊननंतर आपल्याकडे छोटे छोटे टार्गेट आहेत, त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ निफ्टीमध्ये. तसंच जर बिग गॅपअप झालं, कारण की कालचा अप ट्रेंड आणि आजचा डाऊन ट्रेंड हे दोन बघून जर उद्या समज बिग गॅपअप झालं तर गॅपअपनंतर आपल्याकडे ही एक लेवल असेल. ठीक आहे, तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. तर त्याप्रमाणे आपण प्रॉपर एंट्री, म्हणजे जिथे ओपनिंग होईल त्या ओपनिंगच्या नंतर वेट करून प्रॉपर एंट्री घेणार आहोत, ज्या साईडला ब्रेकआउट होईल त्या साईडला. ठीक आहे, तर ह्या लेवल आहेत निफ्टीसाठी. तसंच बँक निफ्टीसाठी लेवल बघू आपण. तर बँक निफ्टीसाठी बघितलं तर बँक निफ्टीमध्ये एक डाऊन मोमेंटम होता, पण स्ट्रॉंग डाऊन मोमेंटम नव्हता जसा निफ्टीमध्ये होता असा. तर बँक निफ्टीमध्ये आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ. हा सपोर्ट एरिया आणि हा रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ. इथे कालचा डे हाय क्रॉस केला आहे बँक निफ्टीने, पण त्याच्यावरती होल्ड नाही केलं मार्केट. तर त्याप्रमाणे आपण उद्यासाठी लेवल बघू. हा रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ आपण पहिले, आणि हा सपोर्ट एरिया ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट असतील उद्यासाठी, आणि ओपनिंगवर डिपेंड आहे. ज्या साईडला ओपनिंग होईल त्या साईडने आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि जिथून काल मार्केट छोटंसं रिव्हर्स झालं होतं, म्हणजे ठीक आहे रिव्हर्स झालं होतं, आपण ती लेवल ड्रॉ करून घेऊ. जर फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेलं तर अपसाईडला आपल्याकडे चांगले टार्गेट, म्हणजे हा एक सपोर्ट एरिया होता, तो रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. आणि जर तो गॅपअप झाला तर गॅपअप एरियानंतर तो खाली आल्यानंतर तो सपोर्ट एरिया म्हणून वर्क करेल. त्याप्रमाणे आपण ओपनिंगवर ट्रेड घेणार आहोत, ज्या साईडला ओपनिंग होईल त्या साईडला. आणि जर फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आलं किंवा गॅप डाऊन ओपन झाला तर आपल्याकडे ह्या लेवल असतील. ही लेवल असेल 47,744ची, तिथपर्यंत मार्केट येऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, जर फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आलं तर आपल्याकडे ही लेवल असू शकते. आणि जर फ्लॅट ओपनिंग घेऊन अप साईडला गेलं तर हे दोन रेजिस्टन्स लेवल असतील, किंवा बिग गॅपअप झालं तर बिग गॅपअपनंतर कुठपर्यंत जाऊ शकतं मार्केट तेही आपण ड्रॉ करून घेऊ. तर बिग गॅपअप झालं तर बिग गॅपअपनंतर ह्या दोन लेवल आहेत, तिथपर्यंत जाऊ शकतं मार्केट. ठीक आहे, बँक निफ्टीच्या लेवल तिथपर्यंत आहेत. त्याप्रमाणे आपण प्रॉपर उद्या ओपनिंग कुठे होते ती बघू, आणि ओपनिंगनंतर प्रॉपर ब्रेकआउटनंतर ट्रेड घेऊ आपण. ज्या साईडला ब्रेकआउट होईल, ज्या साईडला कॅन्डल क्लोज होईल त्या साईडला आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि जर परत फ्लॅट ओपनिंग घेऊन या साईडला आलं तर ह्या साईडला थोडं कन्सोलिडेशन होऊ शकतं असं ह्या लेवलला. ठीक आहे, आणि समज जर गॅपअप ओपनिंग झालं तर गॅपअप ओपनिंगनंतर ह्या लेवलनंतर इथे असं जाऊन
परत रिव्हर्स येऊन आपल्याला असं टार्गेट भेटू शकतं जर गॅपअप झालं तर त्याप्रमाणे आपण बघू. कारण की इथे हा एक जिथून रिव्हर्स झाला होता हा एक एरिया आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बोललो की इथून रिव्हर्स होऊन परत अपसाईडला जाऊ शकतं. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये सुद्धा चांगल्या लेवल आहेत, पण ओपनिंगवर डिपेंड आहे. ज्या साईडला ओपनिंग होईल त्या साईडला आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठी कंटेंटसाठी. थँक्यू.